राहुल आणि रोहन लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. एकाच शाळेत, एकाच बाकावर. गावात कुठेही एक दिसला की दुसरा त्याच्या मागे असायचाच. लोक त्यांना जोडगोळी म्हणायचे. पण वेळ बदलली. कॉलेजमध्ये गेल्यावर दोघांमध्ये हळूहळू अंतर वाढायला लागलं. कारण छोटंसं होतं, पण अहंकार मोठा होता. रोहन अभ्यासात खूप हुशार झाला होता. कॉलेजमध्ये त्याची वेगळी ओळख बनली होती. राहुलला मात्र वाटू लागलं की रोहन आता त्याला कमी समजतो. एका दिवशी कॉलेजच्या फेस्टमध्ये दोघांचं जोरदार भांडण झालं. आजपासून माझ्याशी बोलायचं नाही, राहुल रागात ओरडला. रोहन काही बोलला नाही, फक्त शांतपणे तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणंच बंद केलं. महिने गेले. कॉलेज संपलं. सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. पण राहुलच्या मनात एक गोष्ट कायम टोचत होती. त्या भांडणानंतर रोहन अचानक कॉलेज सोडून गायब झाला होता. कोणी म्हणायचं तो शहरात गेला, कोणी म्हणायचं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. पण खरं काय, हे कुणालाच माहित नव्हतं. एका पावसाळी रात्री राहुल कामावरून उशिरा घरी परतत होता. रस्ता जवळजवळ ओस पडला होता. थंड वारा वाहत होता. तेवढ्यात त्याला मागून आवाज आला, राहुल. राहुल थांबला. समोर रोहन उभा होता. ओला, शांत आणि विचित्र फिकट दिसत होता. राहुल काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिला. रोहन, तू? रोहन हलकंसं हसला. खूप दिवस झाले. चल, बोलायचं आहे. राहुलच्या मनात हजार प्रश्न होते, पण तो काही न विचारता त्याच्यासोबत चालू लागला. दोघं गावाबाहेरच्या एका निर्जन जागेकडे जाऊ लागले. ती जागा जुनी आणि ओसाड होती. आजूबाजूला कोरडी झाडं, तुटलेली दगडी बांधकामं आणि पूर्ण शांतता होती. तिथे पोहोचल्यावर दोघं एका मोडक्या भिंतीजवळ बसले. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. राहुलला अस्वस्थ वाटायला लागलं. तू अचानक गायब का झाला होतास? त्याने विचारलं. रोहन खाली बघत म्हणाला, काही गोष्टी माहीत नसलेल्या ब्या असतात. तेवढ्यात राहुलचा फोन वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याच्या अंगातून थंड शिरशिरी गेली. डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. स्क्रीनवर नाव होतं, रोहन कॉलिंग. राहुलचा हात थरथरू लागला. त्याने हळूहळू बाजूला बसलेल्या रोहनकडे पाहिलं. तो शांत बसला होता. फोन सतत वाजत होता. राहुलने घाबरत कॉल उचलला. हॅलो. समोरून थरथरता आवाज आला. राहुल, तू कुठे आहेस? तो रोहनचाच आवाज होता. राहुलचा घसा कोरडा पडला. तू माझ्या बाजूलाच बसला आहेस ना? फोनवर काही सेकंद शांतता होती. मग रोहन घाबरलेल्या आवाजात म्हणाला, राहुल, माझं ऐक. मी गेल्या 3 महिन्यांपासून शहरात आहे. मी आज गावातच नाहीये. राहुलच्या अंगावर काटा आला. त्याने हळूहळू बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. तो अजूनही खाली मान घालून बसला होता. फोनवरचा रोहन जोरात ओरडला, त्याच्या डोळ्यात बघू नकोस. जिथे असशील तिथून पळ. आत्ताच पळ. राहुल काही न बोलता उठला आणि मागेन पाहता धावू लागला. त्याच्या मागून हळूहळू हसण्याचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला मंद, मग मोठा, मग विकृत. राहुल वेड्यासारखा पळत होता. पण काही वेळानंतर त्याला जाणवलं, तो पुढेच जात नव्हता. जमीन तीच, झाड तीच मोडकळीस आलेली भिंत. तो एकाच जागेवर धावत होता. त्याचा श्वास फुलला. तो जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागला, पण आवाजच बाहेर येत नव्हता. जणू कुणीतरी त्याचा आवाज गिळून टाकला होता. तेवढ्यात त्याच्या मागून पावलांचा आवाज आला. ठप ठप ठप. हळूहळू जवळ येणारा.
राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. तो थरथरत मागे वळला आणि त्याचं रक्त गोठलं. समोर उभ्या असलेल्या त्या गोष्टीचा चेहरा रोहनसारखा होता, पण डोळे पूर्ण काळे होते, तोंड कानापर्यंत फाटलेलं आणि चेहऱ्यावर भयानक हास्य होते. ती गोष्ट हळू आवाजात म्हणाली, तू त्याला सोडलंस म्हणून आता तू माझ्यासोबत राहशील. अचानक राहुलच्या डोक्यात जुनी घटना चमकली. त्या भांडणाच्या दिवशी रोहन खूप दुखावला होता. तो कॉलेजमधून निघून गेला होता आणि त्या रात्री त्याचा अपघात झाला होता. तो जागीच मेला होता. पण ही गोष्ट कुणालाच माहित नव्हती, कारण रोहनच्या कुटुंबाने गाव सोडलं होतं. राहुल थरथर कापू लागला. मला माफ कर, तो रडत म्हणाला. ती विकृत गोष्ट हसू लागली. उशीर झाला. अचानक आजूबाजूची जमीन काळी पडू लागली. झाडांच्या सावल्या त्याच्याकडे सरकू लागल्या. राहुल पळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पाय जमिनीत अडकायला लागले. ते त्याला जमिनीमध्ये खेचत होते. फोनवरचा खरा रोहन अजूनही ओरडत होता, राहुल, डोळे बंद कर. राहुलने लगेच डोळे बंद केले. त्याच क्षणी कान फाडणारी किंकाळी ऐकू आली. थंड वाऱ्याचा जोरदार झोत आला आणि अचानक सगळं शांत झालं. काही वेळाने राहुलने हळूहळू डोळे उघडले. तो गावाच्या रस्त्यावर पडला होता. आजूबाजूला कोणीच नव्हतं. फोनही बंद झाला होता. त्या दिवसानंतर राहुल कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. तो फार कमी बोलू लागला. रात्री अचानक घाबरून उठायचा आणि एक गोष्ट तो कायम सांगायचा. कधीही रात्री एखादी ओळखीची व्यक्ती अचानक भेटली तर तिच्याशी बोलू नका, तिच्या डोळ्यात बघू नका.